आज आपण बनवूया ढाबा स्टाईल लसुणी मेथी मसाला। त्यासाठी इथं मी 20 जुड्या मेथीच्या घेतलेल्या आहे, 1 किलो सोलेला लसूण घेतलेला आहे, अख्खी लाल मिरची घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, फुटाणे घेतलेले आहे, कांदे घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेले आहे आणि कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे। आपण आता मेथीची भाजी चिरून घेऊ। वरचे शेंडे आपल्याला असे चिरून घ्यायचे, पूर्ण खालचा भाग नाही घ्यायचा आहे आपल्याला। आपण आता मेथी स्वच्छ धुवून घेऊ। आता आपण मेथीच्या तडक्यासाठी लसूण चॉप करून घेऊ। पूर्ण बारीक पण नाही करायचा, थोडासा जाड बारीक ठेवायचा आपल्याला तडक्यासाठी। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आपण आता लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ। लसूण व्यवस्थित परतून घेऊ आपण 2 मिनिटं। आपण आता यामध्ये मेथी टाकून घेऊ। मेथी आपण आता व्यवस्थित परतून घेऊ लसणामध्ये। लसणाच्या तडक्यामध्ये मेथी आपण आता व्यवस्थित परतून घेऊ 2 ते 3 मिनिटं, जेणेकरून त्याचा कडवापणा निघून जाईल। आपण आता भाजीसाठी कांदे बारीक चिरून घेऊ। आपण आता ग्रेव्हीसाठी टोमॅटो कट करून घेऊ। तर आपली मेथी व्यवस्थित परतून झालेली आहे, 5 ते 7 मिनिटं झालेले आहे। आपण आता मेथी एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता आपण भाजीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ। जिरे, मोहरी, कढीपत्ता, अख्खी लाल मिरची, लसूण, हिंग। लसूण आपण व्यवस्थित परतून घेऊ। चॉप केलेला कांदा, कांदा आता हलका गोल्डन ब्राऊन होतोवर आपण परतून घेऊ। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आपण आता व्यवस्थित परतून घेऊ, कच्चापणा जाऊस तोपर्यंत। धना पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, किचन किंग, गरम मसाला, चवीनुसार मीठ। आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ। टोमॅटो प्युरी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ आपण। आपण आता मसाले जळावे नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून घेऊ। 2 मिनिटं आपण मसाले असेच परतून घेऊ। फुटाण्याची पेस्ट, शेंगदाणा पेस्ट। आपण आता 5 मिनिटं मसाले व्यवस्थित परतून घेऊ अजून। आपण आता ग्रेव्हीमध्ये परतलेली मेथी टाकून घेऊ। चाट मसाला, आमचूर पावडर। आपण आता ग्रेव्हीमध्ये मेथी व्यवस्थित परतून घेऊ आणि 5 मिनिटं मेथी आपण अशी शिजवून घेऊ। आता आपला ढाबा स्टाईल लसुणी मेथी मसाला बनवून तयार आहे।